विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. 13 ते 18 एप्रिल पर्यंतचे जे चालू घडामोडी प्रश्न आहेत त्यांची आज आपल्याला रिव्हिजन करायचे आहेत. जर तुम्ही रेग्युलरली आपले व्हिडिओ बघत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 60 प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन आपण करणार आहोत आणि ही तुमच्यासाठी मॉक सराव आहे. या ठिकाणी मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ देईल. त्या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्टॉपवॉच देखील बघू शकता. स्टॉपवॉच या ठिकाणी 5 सेकंदाचा वेळ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कोणता कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये 23 देशांचे प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करणार आहेत. या ठिकाणी स्टॉपवॉच तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला अजून वेळ हवा असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करायचं, एक नोटबुक रेडी ठेवा, त्यामध्ये 1 ते 60 आकडे लिहून घ्या आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः गेस करायचं आहे. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2026. पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला औषधी वनस्पती लावण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आरोग्यवन. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला सूचनीय नोटेबल रोग घोषित केले? म्हणजे प्रत्येक PSC ला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला या ठिकाणी आता जर तुमच्याकडे कर्करोगाचा पेशंट जर आढळला तर ते साईटवर त्याची नोंद करणं आवश्यक आहे. तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे तेलंगणा. तेलंगणाची कॅपिटल आहे हैदराबाद, कर्नाटकची बेंगळुरू, तामिळनाडूची चेन्नई, तर केरळची आहे तिरुवनंतपुरम. नेक्स्ट, भारताने 2028 मध्ये होणाऱ्या कोणत्या परिषदेसाठी यजमान पदाची आपली बोली मागे घेतली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद COP33. नेक्स्ट, जागतिक होमिओपॅथी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 10 एप्रिल रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, भारतामध्ये प्रथमच ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा कोणत्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने सुरू केल्या? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रिजनल पासपोर्ट ऑफिस, भोपाळ. नेक्स्ट, रग्बी प्रीमियर लीग 2026 चे संस्करण कोणत्या शहरात आयोजित केले जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद. नेक्स्ट, नॅस्कॉम फाउंडेशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, UB प्रवीण राव. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम 2026 साठी पोषक तत्वाधारित अनुदान अंतर्गत किती बजेट मंजूर केले? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, 41,533.81 कोटी रुपये. नेक्स्ट, रिन्युएबल एनर्जी स्टॅटिस्टिक 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक काय? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, तिसरा. नेक्स्ट, सिक्कीम राज्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन हिमसेतू कोणी सुरू केले? राईट आन्सर आहे ऑप्शन बी, भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी. नेक्स्ट, भारत आणि इजिप्त यांच्यातील सायक्लोन सरावाचा चौथा संस्करण कोठे आयोजित केला जात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, अंशास, इजिप्त या ठिकाणी. नेक्स्ट, भारताची पहिली चालकविरहित पॉट टॅक्सी प्रणाली प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, मुंबई. नेक्स्ट, माजी केंद्रीय मंत्री अबू हाशिम खान चौधरी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री होते? राईट आन्सर आहे ऑप्शन डी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. नेक्स्ट, अलीकडे स्फोटामुळे चर्चेत असलेला माउंट सेमेरू कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, इंडोनेशिया. नेक्स्ट,
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन ए संजय खन्ना यांची. नेक्स्ट, 1 ट्रिलियन टर्नओव्हर पार करणारी भारतातील पहिली FMCG कंपनी कोणती आहे? आणि जर आपल्याला FMCG चा फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी पहिला होमवर्क आहे. ही जी कंपनी आहे ती आहे अमूल. आणि अमूलचा फुल फॉर्म देखील आपण खाली कमेंट करायचा आहे, कारण की रेग्युलरली व्हिडिओ बघताना मी तुम्हाला अमूलचा फुल फॉर्म सांगितलाय. FMCG आणि अमूलचा फुल फॉर्म खाली कमेंट करा. नेक्स्ट, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस भारतात दरवर्षी कधी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 11 एप्रिल रोजी. नेक्स्ट, राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ ची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 2001 मध्ये. नेक्स्ट, चर्चेत असलेले एलिफंटा बेट जिथे 1500 वर्ष जुना जलाशय सापडला ते भारतातील कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नेक्स्ट, संगीत जगतातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? योग्य उत्तर आहे 2008 मध्ये. नेक्स्ट, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी भारताच्या संविधानाचा अनुवादित कोणत्या भाषेत प्रकाशित केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंधी. नेक्स्ट, 50 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्राची परिक्रमा करून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलेल्या आर्टेमिस 2 मोहिमेच्या क्रू कॅप्सूलचे नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन डी ओरियन. नेक्स्ट, प्रसिद्ध लक्झरी परफ्यूम ब्रँड डेव्हिडॉफने भारतात आपला पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अहन पांडे. नेक्स्ट, बैसाखी सण मुख्यतः कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यामुळे शीख इतिहासात पूर्णपणे बदलला? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए खालसा पंथाची स्थापना. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीप्रथा विरोधात कोणत्या प्रसिद्ध समाजाची स्थापना केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्यशोधक समाज. नेक्स्ट, म्यानमारचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ कोणी घेतली जे पूर्वी देशाचे सैन्य प्रमुख होते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी मीन आंग हँग. नेक्स्ट, इंडिया फाउंडेशनद्वारे आयोजित 9वा हिंद महासागर परिषद याची मुख्य थीम काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन बी हिंद महासागर शासनासाठी सामूहिक नेतृत्व. नेक्स्ट, एशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय महिला संघाने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली? राईट आन्सर आहे एकूण 4. नेक्स्ट, डिजिटल पेमेंट प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर लक्षात घ्या, जे डी आहे UPI ची सुरुवात 2015 नाही तर 2016 मध्ये झाली, त्यामुळे चौथं विधान चुकीचं आहे. बाकी जे वरील 3 विधाने आहेत ती देखील बरोबर आहेत, लक्षात ठेवायची आहे. RTGS 2004 मध्ये सुरुवात झाली, IMPS 2010 तर रुपे कार्ड 2012 मध्ये लॉन्च करण्यात आला आणि UPI ची सुरुवात 2016 मध्ये झाली. नेक्स्ट, इराकच्या नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी निझार अहमेदी यांची. नेक्स्ट, 2026 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन बी कैलाश सत्यार्थी, ज्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे शांततेसाठी. नेक्स्ट, एप्रिल 2026 मध्ये कोणते बंदर भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले? राईट आन्सर आहे ऑप्शन ए मुंद्रा पोर्ट आणि हे एक प्रायव्हेट बंदर आहे जे अडानी समूह मार्फत चालवले जाते. नेक्स्ट,
एप्रिल 2026 मध्ये IUCN रेड लिस्ट अपडेटनुसार अंटार्क्टिकातील कोणत्या प्रजातीला निकट संकटग्रस्त वरून लुप्तप्राय श्रेणीत टाकण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी एम्परर पेंग्विन. नेक्स्ट, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? आणि विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा, कारण की डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल. नेक्स्ट, एप्रिल 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंगचे यजमान शहर कोणते आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन डी वॉशिंग्टन DC, अमेरिका. नेक्स्ट, अलीकडे UIDAI लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळी स्वतंत्र ओळख दिली. आधार नोंदीमध्ये लडाखसाठी नवीन राज्य कोड काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 39. नेक्स्ट, 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांना भारतरत्न मरणोत्तर कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन बी 1990. नेक्स्ट, अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांची पहिली प्रतिमा कोठे स्थापित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिएटल या ठिकाणी. पुढील प्रश्न, एशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पुरुष फ्रीस्टाईल टीम रँकिंग मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. नेक्स्ट, बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत. नाव आहे ऑप्शन बी सम्राट चौधरी. नेक्स्ट, कोणत्या भारतीय खेळाडूला विस्डेन लीडिंग वुमेन्स क्रिकेटर इन दी वर्ल्ड हा किताब देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन सी दीप्ती शर्मा. नेक्स्ट, संशोधकांनी नागालँडमधील कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक हर्बल फॉर्म्युलेशन मध्ये कॅन्सर प्रतिरोधक क्षमता शोधली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोनॅक. आणि तुम्हाला जर आजच्या व्हिडिओची PDF फाईल जर पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. करंट अफेअर कोर्समध्ये जाऊन फ्री MCQ PDF मध्ये तुम्हाला आजची PDF त्या ठिकाणी बघायला भेटेल. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला ॲजिलिटासच्या स्पोर्ट्स वेअर ब्रँड 18चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले? या ठिकाणी फोटो दिलाय. उत्तर आहे ऑप्शन बी स्मृती मंदना. नेक्स्ट, जागतिक कला दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 15 एप्रिल रोजी. नेक्स्ट, बर्फ आणि हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन करून जलसंकटाचा सामना करण्यासाठी प्रोजेक्ट हिम सरोवर कोठे सुरू करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लडाख या ठिकाणी. नेक्स्ट, मार्च 2026 साठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकला? आणि विद्यार्थ्यांनो, एकूण आपले 60 प्रश्न झाल्यानंतर आपला स्कोर खाली कमेंट करायचा आहे. 60 पैकी आपल्याला किती मार्क पडले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संजू सॅमसन. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारत जगातील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौथी. नेक्स्ट, स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकारने अलीकडे कोणती नवीन योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0. नेक्स्ट, अलीकडे जाहीर केलेला भारत तैवान औद्योगिक पार्क गुजरातमधील कोणत्या 2 ठिकाणी विकसित केला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी सानंद आणि धोलेरा. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डसलीगची 7वी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे?
योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उझबेकिस्तान. आणि विद्यार्थ्यांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं, प्रेरणा देतं. तर लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका, लगेचच लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न आहे, हंगेरीच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पीटर मेजॉर यांची. नेक्स्ट, केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाचा कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत वाढवला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर अजित कुमार मोहंती. नेक्स्ट, अलीकडे इस्माईल ओमर गुहिलह कोणत्या देशाचे सलग 6व्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन बी जिबुती. नेक्स्ट, 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर तो आहे ऑप्शन डी 79वा. नेक्स्ट, कोणत्या भारतीय खेळाडूने रोटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये 48 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला? तर तो मोडला आहे ऑप्शन क्रमांक सी सावन बर्वाल यांनी. नेक्स्ट, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार जागतिक स्टार्टअप फंडिंग मध्ये भारताचा क्रमांक काय? तर तो आहे 4था. पुढील प्रश्न, मल्याळम नववर्ष विशू 2026 कधी साजरा केला जात आहे? राईट आन्सर आहे 15 एप्रिल रोजी. पुढील प्रश्न, अलीकडे एका राजकीय पक्षाने संसद सत्रापूर्वी 3 लाईन व्हीप जारी केला. संसदीय भाषेत याचा अर्थ काय? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या बाजूने मतदान करणे बंधनकारक. पुढील प्रश्न, दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत बांधलेला 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडॉर कोणत्या राज्यात स्थित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन बी उत्तराखंड. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? गोल्ड, सिल्वर की ब्रॉन्झ, सुवर्ण, रौप्य की कांस्य की यापैकी नाही? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चलगडावडी मटेरियल पाहिजे असेल तर 6000 प्रश्न, 150 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. हे सर्व तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. एखादं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. जर कंटेंट आवडलं असेल तर एक लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR कोड स्कॅन करून चॅनल जॉईन करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.